आज सोन्याचा गेम बदलला. 15 मिनिटात बाजार जाम. सोन्याचे नवीन भाव पाहून ग्राहकांना आश्चर्याचा धक्का. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. आज वार मंगळवार 7 एप्रिल. आज सोन्याचा सगळा खेळच पालटला आहे. कालपर्यंत सगळे सांगत होते थांबा, सोने अजून खाली येणार. पण आज सकाळी जे घडलं त्याने सगळं चित्रच बदललं आहे. काल दुपारी एका महिलेने पुण्यामध्ये 2 लाख रुपयांचं सोनं तिच्या मुलीच्या लग्नासाठी घेतलं होतं. तिला वाटलं उद्या भाव वाढतील, पण तिचं आज हजारो रुपयांचं नुकसान झालं. आता ती म्हणते मी थांबले असते तर बरं झालं असतं. आणि आज सोनं घेणारेही पुन्हा हीच चूक पुन्हा करणार आहेत, कारण पुढील 24 तास सोन्यासाठी आता खूप महत्त्वाचे आहेत. म्हणूनच तुम्हाला आत्ता जे आम्ही सांगणार आहोत ते नीट कान देऊ नये का, कारण सोने चांदीचा सगळा खेळ आता बदलला आहे. कालपर्यंत गोष्ट वेगळी होती, पण पुढील 24 तासांमध्ये सोन्याचा सगळा गेम पालटला आहे. तुम्ही जर आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. पण पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार आहे, कसा भावामध्ये बदल होणार आहे हे पाहून तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार. पहा, काल ज्यांनी घाईगडबडीत सोनं घेतलं ते आता स्वतःलाच दोष देत बसले आहेत. काही लोक म्हणतात की बरं झालं घेतलं, तर काही लोक म्हणतात थांबलो असतो तर बरं झालं असतं. सध्या बाजारामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक म्हणतात की ताबडतोब सोनं घ्यायला पाहिजे, तर काही लोक म्हणतात थांबा, अजून भाव कमी होणार आहेत. पहा, तुम्ही नेमकं काय करायचं, कारण की तुमची एक चूक तुमचे लाखो रुपयांचं नुकसान करू शकते. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी क्लिअर कट सोन्याची माहिती देण्यासाठी आम्ही तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून तुमच्यासाठी काही गुपित गोष्टी आणलेल्या आहेत. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ताबडतोब पुढील 20 सेकंदामध्येच सोन्याचे ताजे भाव सांगणार आहोत. जे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव आहेत ते सांगणार आहोत. त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं, पुढील 24 तासांमध्ये सोन्यामध्ये नेमकं काय अशी विचित्र घडामोडी घडणार आहे त्याचीही आतली गुपित माहिती तुम्हाला सांगणार आहे. पहा, तुम्ही कान देऊन हा व्हिडिओ जर ऐकला तर तुमचा हजारोंचा फायदा होणार आहे आणि लाखोंचं नुकसान वाचणार आहे. जर का तुम्ही मध्येच हा व्हिडिओ बंद केला तर तुम्ही तुम्हाला तुमचं जे अज्ञान आहे तर ते खड्ड्यात घालू शकता. हा वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. पण सगळ्यात आधी डोक्यात नीट बसवून घ्या की सोन्याचा जो बाजार चालू आहे तो खूप वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. पहा, कालपर्यंत जो सोन्याचा भाव उतरत होता तेव्हा लोकांना पाहून वाटलं की आणखी सोनं उतरेल. काही लोक गार बसून राहिले तर काही लोकांनी खरेदी केली. ज्यांनी खरेदी केली ते लोक आज रडत आहेत. मग आजचा भाव जो आहे तो देखील आश्चर्यचकित करणार आहे. या भावाला खरेदी करायचं की थांबायचं? मग आजचं मार्केट कसं राहणार आहे? आज भाव सकाळपासून कसे आले, दुपारचे भाव कसे राहणार, संध्याकाळपर्यंत भाव कसे राहणार? पहिला मुद्दा इथे लक्षात घ्या. सोन्याचा भाव जरी तुम्ही सकाळी टीव्हीला पाहत असले, व्हॉट्सॲपवर किंवा इकडे तिकडे पाहत असले तरी लक्षात घ्या, सोन्याचे भाव हे दिवसभर मार्केट चालू असतात. रात्री 12 वाजेपर्यंत सोन्याचे मार्केटचे भाव बदलत असतात. त्यामुळे दिवसभरात मार्केट कसे फिरणार आहे हे तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुम्हाला रडायची वेळ येणार नाही. पहा, मार्केटमध्ये एका अशा गुपित पद्धतीने हालचाल सुरू आहे. एका साईडला भयानक विक्री सुरू झाली आहे तर एका साईडला खरेदीचा धडाका सुरू झाला आहे. एकीकडे काल युद्धाच्या बाबतीतली धक्कादायक बातमी आली, कारण की डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटचे 48 तास इराणला दिले होते युद्धबंदीसाठी. पण इराणने युद्धबंदी केली नाही. त्याचाच परिणाम आजच्या भावावर झालाय. आजचे जर 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव जर तुम्ही बघितले तर त्याच्यावर तुम्हाला युद्धाचा परिणाम सरळ सरळ जाणवणार आहे. पण इथे तुमच्यासाठी कळीचा प्रश्न आहे, आजचा नक्की भाव काय सुरू आहे आणि तुम्ही आज काय पाऊल उचललं पाहिजे? आज सकाळी जे रेट आपल्या समोर आलेत ते पाहून भले भले डोकं खाजवायला लागलेत. काही शहरात भाव कालपेक्षा अजून खाली उतरलेत तर काही ठिकाणी भाव तिथेच रेंगाळताना दिसतायत. याचाच अर्थ असा की मार्केट अजून स्थिर झालेलं नाहीये आणि नेमकी इथेच सामान्य लोक मोठी चूक करून बसतात, कारण त्यांना वाटतं आता स्वस्त मिळाले म्हणजे लगेच खरेदी करा. पण जे या क्षेत्रातले जुने खेळाडू आहेत ते काय करतात? ते शांत बसतात. ते आधी हे बघतात की ही घसरण नेमकी कुठे जाऊन थांबतेय. मग आता तज्ज्ञ लोकांच्या माहितीनुसार मग तुम्ही नेमकं काय करायचं? ताबडतोब पैसे घेऊन सोनं खरेदी करायला निघायचं की थांबायचं? याच महत्त्वाच्या मुद्द्याला आपण हात घालतोय, कारण की पुढचे 24 तास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता तज्ज्ञ लोक काय म्हणाले पहा. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ही घसरण अजून काही काळ चालू राहू शकते. म्हणजे आज दिसणारा रेट हा काही शेवटचा नाहीये. उद्या तुम्हाला यापेक्षाही स्वस्त सोनं मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर तुम्ही आज विनाकारण घाई केली तर उद्या तुम्हाला नक्कीच वाटेल की उगाच घाई केली, थोडं थांबलो असतो तर बरं झालं असतं. म्हणजेच पुढच्या 24 तासांत काय घडणार हाच या सगळ्यातला मोठा गेम आहे.
आता नाण्याची दुसरी बाजू सुद्धा नीट समजून घ्या. काही वेळा अशा परिस्थितीत अचानक मागणी वाढते आणि तेव्हा भाव काचेसारखे झपाट्याने वर चढतात. म्हणजे जर तुम्ही खूप जास्त वेळ हात आखरटा घेतलात तर तुम्ही कमी दरात सोनं घेण्याची सुवर्णसंधी कायमची गमावू शकता. म्हणूनच सध्या कोणताही निर्णय घेणं हे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखं कठीण झालंय. म्हणूनच आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर उभा आहे. नक्की आज काय करायचं? कारण तुमचा आजचा हा निर्णय येणारे काही दिवस तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार की तोट्याचे हेच ठरवणार आहे. त्यामुळे आता जे पुढे सांगणार आहे ते अतिशय लक्ष देऊ नये का, कारण पुढच्या भागात आपण हे उलगडणार आहोत की येत्या 24 तासांत नेमका कोणता मोठा भूकंप येऊ शकतो आणि त्यावेळेस तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्यायचा. आता तुम्हाला हे तर स्पष्ट झालं असेल की सध्याचं मार्केट पूर्णपणे डळमळीत आहे. पण खरा खेळ तर इथूनच सुरू होतो, कारण येत्या 24 तासांत सोन्याच्या दरात कोणती मोठी उलथापालथ होऊ शकते हे वेळीच ओळखून घेणं खूप गरजेचं आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सध्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याची खूप मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. मोठे सावकार आणि काही देश आपल्याकडचा सोन्याचा साठा बाजारात मोकळा करत आहेत. त्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढलाय आणि जिथे पुरवठा वाढतो तिथे भाव खाली येण्यासाठी दबाव निर्माण होतोच. आता पाहूया ती सगळ्यात महत्त्वाची माहिती, जी म्हणजे आजचे ताजे भाव. सुरुवात करूया चांदीपासून. आजचे चांदीचे जे भाव आहेत तर ते 240 रुपये प्रति ग्रॅम आहे. म्हणजेच प्रति 10 ग्रॅम चांदी 2400 म्हणजे 2400 रुपये आणि 1 किलो चांदी ही 2,40,000 रुपये आहे. आता चांदीमधली जर घसरण जर आपण बघितली तर काल चांदीमध्ये जवळपास 6 ते 7,000 रुपये प्रति किलोची घसरण झाली होती. पण पुन्हा ती घसरण आज भरून निघाली आहे. म्हणजे 234-33 रुपये झाली होती तर ती पुन्हा आज तेवढ्यावरच आलेली आहे. त्यामुळे काल ज्यांनी चांदी खरेदी केली कदाचित ते लोक फायद्यात राहतील. आता दुसरा मुद्दा सोन्याचा. आता सोन्याचा 22 कॅरेट 24 कॅरेटचा भाव आपण आज पाहणार आहोत. तर आधी 24 कॅरेटचा आपण जर आजचा भाव बघितला तर 1 ग्रॅम 24 कॅरेट सोनं आत्ताच्या घडीला आहे 14,967 रुपये आणि काल तेच होतं 14,998 रुपये. म्हणजेच 24 कॅरेट मधली 1 ग्रॅमची घसरण आज 308 रुपये आहे. त्यानंतर 10 ग्रॅम सोनं जर आपण जर 24 कॅरेटचं आजचं बघितलं तर 1,49,673 रुपये आणि कालचा भाव होता 1,49,981 रुपये. म्हणजे साधारणपणे इथे देखील जवळपास घसरण आपल्याला 308 रुपयाची इथे दिसून येते. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा जर आपण कालचा आणि आजचा जर भाव जर घेतला तर 22 कॅरेट काल होतं सोनं 13,748 रुपये आणि आज झालंय 13,720 रुपये. 748 आणि 720 म्हणजे 28 रुपयाने प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोनं आज घसरले. 10 ग्रॅमचा जर हिशोब आपण केला तर काल 10 ग्रॅम 22 कॅरेट होतं 1,37,482 रुपये आणि आज झालंय 1,37,200 रुपये. म्हणजे 282 रुपयाची घसरण त्या ठिकाणी इथे 22 कॅरेट मध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. आता कालच्या आणि आजच्या भावामध्ये सोनं घसरले पण चांदी काहीशी वाढलेली दिसते. आता मार्केट मधला हा त्याचा ताजा भाव आहे. रात्री 12 वाजेपर्यंत मार्केट चालू राहतं, त्याच्यामुळे भावामध्ये याच्यामध्ये अजूनही घसरण किंवा वाढ त्याच्यामध्ये होऊ शकते. पण तुमचं नेमकं मत काय? ही घसरण तुम्हाला योग्य वाटते का? नेमकं तुमच्यामध्ये भाव किती असायला पाहिजे? 40,000, 50,000, 60,000 की 70,000? तुमचा भाव कमेंट मध्ये नक्की लिहा, कारण की तुम्हीच भाव ठरवू शकता आणि जास्तीत जास्त ज्याचे भाव येतील, जे जास्तीत जास्त कमेंट मध्ये जे भाव सारखे येतील तेच भाव पुढे चालून राहू शकतात. कारण की भाव वाढवणं कमी करणं हे ग्राहकांच्या हातात असतं. फक्त व्यक्त होणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यक्त व्हा. कमेंट मध्ये तुमचा भाव नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.